नमस्कार. मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांती विशेष आपण रेसिपी पाहत आहोत. तर याआधी आपण चॅनलवरती शेंगदाण्याची पोळी, तिळाचे लाडू, तिळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या पाहिलेल्या आहेत. आज आपण असाच एक तिळाच्या वडीचा प्रकार बघणार आहोत. आज आपण तीळ मावा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक बनवावा लागत नाही. कोणी लहान मुलंही सोप्या पद्धतीने एकदा बघितलं तर बनवू शकतं. इतकी सोपी ही वडी आहे. झटपट बनते. साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये ही वडी बनवून तयार होते. तर तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी ही वडी नक्कीच संक्रांतीला तिळगुळासोबत देऊ शकता. तर चला तर मग वेळ न घालवता ही झटपट वडी कशी बनवायची ते पाहूयात. तर वडी बनवण्यासाठी आधी आपण 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे मी स्वच्छ 1-2दा निवडून घेतलेले होते आणि हे तीळ आता आपण भाजून घेणार आहोत. तर हे गावरान तीळ घेतलेले आहेत, अनपॉलिश आहेत. याला असा मातकट कलर असतो. अनपॉलिश तीळ शक्यतो शरीरासाठी चांगले असतात. मिळाले तर तुम्ही नक्की हेच वापरा. यामध्ये तेलाचं प्रमाणही जास्त असतं आणि याची चवही खूप छान लागते. तर असे हे तीळ आपण छान लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत. तर या तिळामध्ये आयर्न, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. हे तिळाचे जे प्रकार आहेत ते तुम्ही थंडीमध्ये खाल्ले तर गुडघेदुखी, सांधेदुखीचे जे आजार असतात ते कमी होण्याची शक्यता होते. त्यामुळं तीळ शक्यतो थंडीच्या दिवसांमध्ये खावं. तर आता हे तीळ आपण लो फ्लेमवरती छान सतत हलवत भाजून घेणार आहोत. तीळ भाजायला लागले की ते तडतड उडतात आणि तडतड उडले की समजायचं की तीळ आपले छान भाजले गेलेले आहेत. तर साधारण 4 ते 5 मिनटं हे तीळ मी सतत हलवत भाजून घेतलेले आहेत. हे छान याचा कलर चेंज झालेला आहे. हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. तर या भाजलेल्या तिळांपैकी थोडेसे तीळ आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर यातले मी साधारण 1-2 चमचे तीळ एका छोट्या वाटीमध्ये काढून घेते. हे आपल्याला थोडेसे अख्खे तीळ घातल्यानंतर वडीचं टेक्स्चर खूप छान येतं. त्यासाठी आपण वेगळे काढून ठेवलेत आणि हे बाकीचे तीळ आपण थंड करून घेणार आहोत. तर आता तीळ व्यवस्थित थंड झाले की आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर एका मिक्सर जारमध्ये हे तीळ मी काढून घेते आणि प्लस मोडवरती मी ऑन ऑफ करत हे छान दरदरीत असे बारीक करून घेतलेले आहेत. याची तुम्ही पूर्ण पूडही करून घेऊ शकता, पण हे थोडेसे दरदरीत असले की ते वडीमध्ये खूप छान लागतात. तर मी असे हे दरदरीत याची पूड करून घेतलेली आहे. तर तिळाची पूड आपण बाजूला ठेवूयात. आता गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण इथे मी पाऊण वाटी खवा घेतलेला आहे. मावा पण म्हणतात याला. तर जेवढे आपण तीळ घेतलेत त्या सेम वाटीने इथे मी पाऊण वाटी खवा घेतलेला आहे. खवा आपल्याला थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. तर याला मी सतत हलवत थोडासा गरम करून घेते. 1-2 मिनटामध्ये खवा थोडा पातळ व्हायला लागतो. खवा पटकन करपू शकतो, त्यामुळे तो सतत हलवत राहायचं. तर सतत हलवत हा थोडासा पातळ झाला. तुम्ही पाहू शकता हळूहळू हा पातळ व्हायला लागलेला आहे. याचं टेक्स्चर चेंज व्हायला लागलेलं आहे. तर खवा थोडासा पातळ झाला की आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. याला पूर्ण पातळ करून घ्यायचा नाही आहे. हा थोडासा मऊसूत झाला की यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर आता सेम वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा गुळाची पावडरही वापरू शकता. आता गूळ आणि खवा एकत्र आपण मिक्स करून हा पूर्ण वितळून घेणार आहोत. तर खवा पूर्ण आपण आधी वितळला असता आणि नंतर त्यामध्ये गूळ घातला असता तर तोपर्यंत खव्याचे टेस्ट चेंज झाली असती. त्यामुळे थोडासा आपण खवा गरम करून घेतलेला. गूळ आणि खवा वितळायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनटामध्येच गुळाची आणि खव्याची पूर्ण अशी पातळ अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर यातले सगळे आपण जे खडे आहेत ते मोडून घेणार आहोत. गूळ व्यवस्थित पातळ करून घेणार आहोत. पण या गुळाचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे. गूळ व्यवस्थित वितळला की यामध्ये आपण हे तयार केलेली तिळाची पूड घालणार आहोत. तर तिळाची पूड घातल्यानंतर आपण हे जे अख्खे तीळ ठेवलेले होते तेही यामध्ये घालणार आहोत आणि आता हे मिक्सचर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ते एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तिळाची पूड छान गुळामध्ये एकजीव व्हायला लागलेली आहे. सतत हलवत ठेवायची, नाहीतर मग हे करपू शकते आणि वडीची आपल्या चव बदलू शकते. तर एकत्र करून घ्यायची, छान ही एकजीव करून घ्यायची. जशी जशी ही एकजीव होईल तशी तशी ती थोडीशी घट्ट व्हायला लागते आणि हळूहळू कढईचं बूड जे आहे ते सोडायला लागते. तर साधारण 1-2 मिनटं आपण ही सतत हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता ही छान हलवली गेलेली आहे आणि ही छान आता याचा घट्टसर गोळा तयार व्हायला लागला आहे. तुम्ही या स्टेजला 1 चमचा तूपही यामध्ये घालू शकता. मी टाकलेलं पण व्हिडिओमध्ये आय थिंक स्किप झालेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याचा छान घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला ह्या गोळ्याची छान वडी पाडून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मी बंद करते आहे. एका ताटाला मी छान तूप ग्रीस करून घेतलेलं आहे आणि या ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे आपण
सगळे जे मिश्रण केलेलं आहे ते काढून घेणार आहोत. तुम्ही या जागी वडी बनवायची आहे तर चौकोनी एखादा टीन असेल किंवा भांडं असेल, चौकोनी डबा असेल तर त्यात काढून घेतली तरीही चालेल. तर व्यवस्थित हे सगळं मिक्सर आपण या ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित पसरून घेणार आहोत. आता तुम्हाला बर्फी किती पातळ किती जाड करायची आहे त्यानुसार हे मिक्सर तुम्ही पसरून घेऊ शकता. एखाद्या वाटीला किंवा पेल्याला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आता हे मिक्सर आपण छान प्लेन करून घेणार आहोत. तर तुपामुळे हे सगळं मिक्सर छान प्लेन होतं. व्यवस्थित ह्या वाटीच्या बुडाने मी मिक्सर छान पसरून घेते आणि तुम्ही पाहू शकता याचं सगळं जे टेक्स्चर आहे ते छान प्लेन झालेलं आहे. आता यावरून मी छान थोडेसे पांढरे तीळ भाजलेले टाकणार आहे. त्याने आपल्या या वडीला छान टेक्स्चर येतं आणि ती दिसायलाही सुंदर होते. पुन्हा एकदा हे जे तीळ आहेत ते आपण थोडेसे दाबून घेणार आहोत आणि ही वडी आता थोडीशी आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. 1-2 ते 3 मिनिटांनी थोडीशी कोमट वडी ओली असताना आपण याचे काप करून घेणार आहोत. कारण जर वडी पूर्ण थंड झाली तर याचे काप पाडायला थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे आपण आधीच काप करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की वडी थोडीशी अजून गरम आहे त्यामुळे हे मिक्सर जे आहे ते थोडंसं पातळ जाणवत आहे. तर याचे मी छान चौकोनी असे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर त्रिकोणी करायचे असतील किंवा डायगोनल शेपमध्ये करायचे असतील तर तुम्ही तसेही करून घेऊ शकता. आता आपले काप करून झालेले आहेत. आता ही वडी आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत. तर साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये ही वडी पूर्ण थंड होते. छान अशी ही वडी आपण थंड करून घेतलेली आहे. एखादा चमच्याच्या साहाय्याने हे सगळे काप मी असे सुट्टे करून घेणार आहे जेणेकरून वडी काढताना प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही उलटण्याच्या किंवा अशा चमच्याच्या साहाय्याने हे सगळे काप असे सोडवून घेतले तर वडी पटकन सुटायला मदत होते. तर आता मी यातली एक वडीचा तुकडा तुम्हाला काढून दाखवते. पटकन अशी ही मस्त मावा बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सोपी होती बनवायला. कुणीही अगदी बॅचलर लोकही पहिल्या प्रयत्नात अशी ही मस्त मावा बर्फी बनवू शकतात. अगदीबात चिवट होत नाही. मस्त अशी ही मावा बर्फी तुम्ही या मकर संक्रांतीला बनवून खाऊ शकता. दरवेळी तिळाची बर्फी, तिळाचे लाडू होतात. काहीतरी वेगळा प्रकार तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की बनवून पहा. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना खूप आवडेल. तर अशी ही बर्फी तुम्हीही बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.